नमस्कार बंधू भगिनींनो, सनातन सत्य या आपणा सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळू भक्तांचे, ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत। बंधू भगिनींनो, आजचा विषय असा आहे की आपण जप ध्यान करत असतो आणि हे जप ध्यान योग्य दिशेने चाललेलं आहे का, किंवा हे जप ध्यान परमेश्वरापर्यंत पोहोचतंय का, खरोखरच आपण योग्य रस्त्यावरती आहोत का, याची माहिती कशी मिळवायची, किंवा याचे काय संकेत असतात, काय अनुभव येतात जप ध्यान करत असताना की ज्यामुळे आपण असं ओळखू की आपली भक्ती योग्य चाललेली आहे, या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे। परंतु व्हिडिओ पूर्ण पहा। बंधू भगिनींनो, आपण एखादा मंत्र घेतलेला असतो आणि माळेवरती जप करत असतो, किंवा एखादा मंत्र घेऊन त्याचं ध्यानधारणा किंवा मेडिटेशन करत असतो, आणि हे सर्व करत असताना तुम्ही योग्य दिशेने आहात का याचं मार्गदर्शन कोणी करत नाही। अनेक गुरुवर्य देखील आहेत जे केवळ मंत्र देतात, परंतु त्यांनाही माहीत नसतं की नक्की अध्यात्मामध्ये काय अनुभव येतात, त्यामुळे तेही गायडन्स करत नाहीत। आणि त्यामुळे अनेक गुरुवर्यांचे शिष्य देखील मला फोन करून विचारतात की हे योग्य आहे का, आमची भक्ती योग्य चाललेली आहे का। तर या सर्वांच्यासाठी आजचे हे व्हिडिओ मी समर्पित करत आहे। बंधू भगिनींनो, सर्वप्रथम जप आणि ध्यान करायला बसू वाटणं, जपाला ध्यानाला बसायला आनंद येत असेल तर पहिली ही पायरी आहे की बसण्याची इच्छा होत आहे आणि तुम्ही बसताय, तर पहिली पायरी अशी आहे की तुम्ही योग्य दिशेने चाललेला आहात। दुसरी पायरी अशी आहे की जप ध्यानाला बसल्यानंतर शरीर एकदम हलकं होऊन जातं। कधी कधी असं वाटतं की आपण हवेमध्ये तरंगतोय, कधी कधी असं वाटतं की आपल्याला शरीरच नाही, किंवा कधी कधी आपलं शरीराकडे ध्यानच जात नाही, लक्षच जात नाही। हा एक संकेत आहे की आपलं जप ध्यान योग्य दिशेने चाललेलं आहे। दुसरा एक संकेत असा आहे की जप ध्यानाला बसल्यानंतर आता ते संपवायचं आहे आणि डोळे उघडून जायचं आहे, तर डोळे उघडण्याची इच्छाच होत नाही, तसंच बसून राहावं असं वाटतं। हा एक चांगला संकेत आहे। दुसरा संकेत असा आहे की जप करत असताना आपण मनी मोजतोय, परंतु हळूहळू माळेवरचं देखील आपलं लक्ष निघून जातं। त्या जपामध्ये आपण इतकं गुंग होऊन जातो की कधी कधी आपल्या हातातील जपमाळ खाली पडून जाते। हा देखील संकेत चांगला आहे, कारण तुम्ही ध्यानाच्या अवस्थेत गेला, जप करता करता ध्यानाच्या अवस्थेत गेला। दुसरा संकेत असा आहे की अनेकांना जप ध्यानाला बसल्यानंतर रडावंसं वाटतं किंवा जांभळ्या येतात। आता हा संकेत अंगामध्ये संचार येण्याचा असू शकतो। यानंतर अजून एक त्याची परीक्षा अशी आहे की जप ध्यानाला बसल्यानंतर मनामध्ये अद्भुत विचार येतात, अद्भुत, की हे विचार आले कुठून हे देखील कळत नाही। आपलेच विचार आपले इतके मोठे वाटतात, किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर पटकन जप ध्यानामध्ये सुटून जातं, किंवा एखादं देवी देवतेचं ठिकाण आपल्या डोळ्यापुढे येतं, आपण ज्याचं जप ध्यान करतोय त्या देवी देवतेचं आपल्या डोळ्यापुढे दर्शन होत राहतं त्या अवस्थेमध्ये, तरी देखील हे अतिशय चांगले संकेत आहेत। त्यानंतर अनेक वेळेला जप ध्यानाला बसल्यानंतर आजूबाजूला सुगंध लावलेला नसतो, सुगंधी उदबत्ती किंवा असं काही नसतंच, तरी देखील सुगंध येत असतात, मन भरून येत असतं, आणि आपण वर 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 आकाशाच्या दिशेने उंच चाललोय की काय असं वाटायला चालू होतं। हा देखील संकेत योग्य आहे की ज्यामुळे आपला जप होतोय। त्यानंतर अनेक वेळेला असं होतं की आपली जी 7 चक्र आहेत, इथं 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 इथं, तर ते माझ्या शिबिरामध्ये मी शिकवत असतोच, तर त्या 7 चक्रामध्ये कुठंतरी कधीतरी इथं असं ओढल्यासारखं होईल, किंवा व्हायब्रेशन होईल, किंवा माथ्यावरती होईल, गळ्यावरती होईल, छातीमध्ये होईल, ओढल्यासारखं वाटेल किंवा ताणून धरल्यासारखं वाटेल। जपाला बसल्यानंतरच होतं फक्त हे, तरी देखील हे संकेत चांगले आहेत। त्याचबरोबर जपाला बसल्यानंतर
निर्भयपणा, निश्चिंतपणा येतो. आजूबाजूला कितीही कालवा, गोंगाट, गोंधळ असला तरी देखील त्याचा परिणाम तुमच्यावरती होत नाही आणि एका वेगळ्याच जगात आपण कुठंतरी गेलोय. हे जग आपलं नाहीच, वेगळ्याच जगात आलोय आणि मग कोणतीही संसाराची चिंता वगैरे त्यावेळेला काहीच वाटत नाही. तरी देखील समजायचं की आपलं जपध्यान योग्य दिशेनं चालू आहे. अनेक वेळेला जपाला बसल्यानंतर, जपाला बसण्यापूर्वी तर तुम्ही घड्याळ पाहिलेलं असतं की आता पहाटेचे 4 वाजलेत किंवा 3 वाजलेत किंवा 7 वाजलेत. आता 7 वाजता तुम्ही जपाला किंवा ध्यानाला बसलाय आणि थोड्या वेळानं तुम्ही ते टायमिंगच विसरून गेलाय. ज्या वेळेला तुम्ही डोळे उघडताय त्यावेळेला 7च्या ठिकाणी 9 वाजलेत किंवा 8 वाजलेत किंवा 10 वाजलेत आणि तुम्हाला वाटतंय की मी आत्ताच तर जपध्यानाला बसलोय आणि वेळ तर 3 तास गेलाय. तरी देखील हा उत्तम संकेत आहे असं समजायचं की तुमचं जपध्यान योग्य दिशेनं चाललेलं आहे. म्हणजे असे काही संकेत असतात जे संकेत तुम्हाला जाणून देतात की जपध्यान योग्य दिशेने चाललंय. अजून एक संकेत असा आहे की जपध्यानाची तुमची रोजची वेळ असेल त्या वेळेला तुमच्या आज लक्षात नाहीये की आज 7 वाजता जपाला रोज बसतोय, पण तो आज कामाच्या व्यापातून लक्षात नाही, पण तुम्हाला पटकन आठवेल की आपल्याला जपाला बसायचं आहे. घड्याळात बघताय तर 7 वाजलेत. हा देखील अतिउत्तम संकेत आहे जपध्यानाचा. दुसरा संकेत असा आहे की जपध्यानाला बसल्यानंतर अनेकांना जपध्यान करताना प्रचंड आनंद यायला चालू होतं, हसायला यावंसं वाटतं, ओठावरती स्मित हास्य आलेलं असतं. जो समोर बसलाय तुम्हाला तर हे कळत नाही कदाचित, परंतु आजूबाजूच्या लोकांना ते जाणवतंय की तुमच्या चेहऱ्यावर स्माईल आलंय किंवा तुम्ही हसताय किंवा तुमच्या डोळ्यातून रडू येत आहेत, पण ते अश्रू आहेत ते आनंदाचे आहेत. तरी देखील समजायचं की आपलं जपध्यान योग्य दिशेनं चाललेलं आहे. म्हणजे एकंदरच हे काही ठोकताळे आहेत जे गुरु आपल्या शिष्यांना शिकवत असतात की असं जर झालं तर जपध्यान योग्य दिशेनं चाललेलं आहे. अनेक वेळेला ज्या देवी देवतेचं आपण स्मरण सुद्धा केलेलं नाही, ज्या देवस्थाना ठिकाणी आपण गेलेलो नाही आहे किंवा असं एखादं अनोळखी ठिकाण असतं देवस्थानाचं जे तुम्हाला वारंवार जपध्यानामध्ये गेल्यानंतर दिसतं. आणि अनेक लोकांचे असे अनुभव आहेत की जपामध्ये ध्यानामध्ये जे ठिकाण दिसलंय आणि चुकून ते कधीतरी एखाद्या देवस्थानाच्या ठिकाणी गेलेत नवीन ठिकाणी आणि त्यांना जाणवलंय की मी हे जपध्यानामध्ये पाहिलंय, तरी देखील आपलं जपध्यान योग्य दिशेनं चाललंय असं समजावं. अनेक कोड्यांची उत्तरं देखील जपध्यानामध्ये कळतात, अनेक प्रश्नांची उत्तरं कळतात. एकंदरच जपध्यानामध्ये हे जर तुम्हाला संकेत मिळत असतील तर तुम्ही योग्य दिशेनं जप ध्यान करताय असं समजायचं. आता काही अजून काही संकेत राहिले असतील, सर्वच काही क्रमबद्ध आठवत नाहीत, कारण माझं कोणतंही व्हिडिओ हे पाठांतर करून नसतं. माझ्या जीवनात मी जे अनुभव घेतलेत, गुरूंच्याकडून जे ज्ञान घेतलंय त्यानुसार मी सांगत असतो, त्यामुळे एखादा क्रम राहू शकतो. परंतु बऱ्यापैकी मी तुम्हाला सांगितलंय की असं जर होत असेल तर जपध्यान तुम्ही कधीही सोडू नका. जास्तीत जास्त जपध्यान करण्याचा प्रयत्न करा. हळूहळू तुम्ही ईश्वरमय होऊन जाल, ईश्वरापर्यंत जाल. आजच्या या भोंदूगिरीच्या जगामध्ये आज तुम्हाला एवढं मार्गदर्शन कोणी नाहीच करत. प्रत्येकाला वाटतं की माझ्या दुकानावरती या, मग तिथं मी एखादा सल्ला देईन, तो सल्ला तुम्ही खरेदी करा. परंतु माझी अशी इच्छा आहे की सनातन सत्य चॅनलवरती लाखो लोकांचा भरोसा आहे. त्यांना माहीत आहे की जे मी सांगेन ते खरंच असेल किंवा तुमच्या हिताचंच असेल आणि म्हणून मी तुम्हाला हे मार्गदर्शन करत असतो. आता अनेकांचं म्हणणं आहे की ध्यानधारणा योग शिबिर कधी आहे, तर ध्यानधारणा योग शिबिर जूनमध्ये आहे. याची तारीख अजून डिक्लेअर केलेली नाही, परंतु कमीत कमी 15 तारखेच्या अगोदर हे ध्यानधारणा योग शिबिर होईल. आपण ताबडतोब खालील नंबरवरती रजिस्ट्रेशन करा. तसेच आपल्या जीवनामध्ये काय आध्यात्मिक समस्या असतील किंवा इतर काही त्रास असतील तरी देखील या खालील दिलेल्या नंबरवरती आपण फोन नंबर करा. हा फोन नंबर पूर्णपणे निशुल्क आहे. आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि माझी आपणास विनंती राहील हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा.
सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्दाच्या शेजारी घंटेचे बटन अवश्य दाबा. जय आदिशक्ती.